नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्ष या तृतीय वर्षामध्ये अभ्यासपत्रिका 10वी साहित्यशास्त्र या अभ्यासपत्रिकेचा अध्यापन मी प्राध्यापक विजयकुमार शिवदास ढोले, मराठी विभाग प्रमुख, ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी करत आहे. आपण आतापर्यंत साहित्याचं स्वरूप पाहिलं. साहित्याच्या प्रयोजनाचा शेवटचा टप्पा आपण पाहत आहोत. या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रकरणं आहेत आणि 5 प्रकरणामधलं हे दुसरं प्रकरण आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रयोजन म्हणजे काय? हेतू किंवा उद्देश. हेतू किंवा उद्देश प्रत्येक या पृथ्वी तलावर ज्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत त्या प्रत्येक निर्मितीच्या पाठीमागं, त्या वस्तूच्या पाठीमागं कोणतं ना कोणतं प्रयोजन हे आहेच. प्रयोजनाशिवाय, उद्देशाशिवाय कोणती वस्तू निर्माण होऊ शकत नाही. झाड का निर्माण झालं? नदी का निर्माण झाली? बाकडं का निर्माण झालं? वही, पेन, पुस्तक, कपडे का निर्माण झाले? आपण का जन्माला आलो? इथपासून मृत्यूपर्यंतचा जर विचार केला तर प्रत्येक वस्तूच्या निर्मितीच्या पाठीमागं कोणतं ना कोणतं नक्की एक प्रयोजन आहे आणि ते प्रयोजन त्या वस्तूतच दडलेलं आहे. कारण वस्तूची निर्मिती त्या वस्तूतूनच होत असते. का झाली? कारण हे का निर्माण झालं? चष्मा ठेवण्यासाठी निर्माण झालेला आहे. तर त्याची निर्मिती का आहे आणि त्यातच कळते आपणाला हे काहीतरी ठेवण्यासाठी, चष्मा ठेवण्यासाठी निर्माण झालेलं कवर आहे. पेन का निर्माण झाली? लिहिण्यासाठी. याच्यातच आहे, कारण ती लिहिता येते. आपण हे दुसरीकडे शोधायची गरजच नाही. तुझे आहे तुझं पाशी, जिथल्या तिथं त्या वस्तूतच ते दडलं गेलेलं आहे. दुसरीकडे शोधण्याची गरजच नाही आहे. जागा चुकलासी. मामा की ऐनक आम्हाला 7वीला पाठ होता. मामा कभी कभी ऐनक माथे पर लगाते थे और इधर उधर देखते थे, ऐनक कहाँ गई. पण तुझे आहे तुझं पाशी, पण जागा चुकलासी. म्हणजे निर्मिती त्या वस्तूतच दडली गेली. मला एवढंच सांगायचे आहे की त्या वस्तूची निर्मिती त्या वस्तूतच दडली गेलेली आहे. वही का निर्माण झाली हे या वहीवरून कळतं आपणाला. पुस्तक का निर्माण झालं? पुस्तक वाचल्यानंतर आपणाला त्या पुस्तकातून कळतं की हे का निर्माण झालं, कशासाठी लेखकाने लिहिलेलं आहे. लेखक एखादी कथा का लिहितो, एखादी कादंबरी का लिहितो, कविता का लिहितो, एखादं चरित्र, आत्मचरित्र, मोठं महाकाव्य, गद्य, कविता लिहिणं काही सोपं काम आहे का? पण लिहितो कारण त्याच्या पाठीमागची जी काही भूमिका आहे त्याचं काही कारण आहे, उद्देश असतोच प्रत्येक, आणि त्यामध्येच तो दडला गेलेला आहे. उद्देशाची भूमिका. कारण ही बाटली का निर्माण झाली? ह्या बाटलीमध्ये पाणी आहे हे आपल्याला समजतं आहे. तिचा उपयोग काय होतो? मग या दृष्टिकोनातून, किंवा हे रबर का निर्माण झालं? इरेझर ज्याला म्हणतो, का निर्माण झालं आपल्याला ते कळतं. कारण हे स्केल, फुलपट्टी का निर्माण झाली? मोजमाप करण्यासाठी. पण ज्याच्यासाठी ती निर्मिती झालेली असते त्या वस्तूची, तिचा वापर त्याच्यासाठीच केला तर चांगलं. नाही तर मोजमापासाठी निर्माण झालेली स्केल जर आपण मारण्यासाठी जर घेतलो तर ती मोडून जाईल. परिणाम होईल तो प्रयोजनाचा परिणाम. मग साहित्यकृतीचे काही प्रयोजन आहेत. साहित्य का निर्माण झालं?
लेखकाने ती का लिहिलं आणि वाचक रसिक ती का वाचतात, या दृष्टिकोनातून, त्या हेतून, दोन्ही दृष्टिकोनातून प्रयोजन आहेत. लेखकगत काही प्रयोजन आहेत, काही वाचकगत प्रयोजन आहेत, काही दोन्हीसाठी बी आहे. म्हणून आपण आतापर्यंत जी काही प्रयोजन पाहिली, मम्मटाची काव्यप्रयोजन, मम्मटाची तर कारिकाच पाहिली. काव्यप्रयोजनाची काव्य यशस्वी अर्थकते, व्यवहार विदे शिवेत रक्षते, सत्यपरी निवृत्तये, कांता संमित उपदेश विजय. मम्मटाच्या कारिकेमधून 6 प्रयोजन, यश किंवा कीर्ती, अर्थप्राप्ती, अशुभ निवारण, व्यवहार ज्ञान, त्याच्यानंतर कांता संमित उपदेश, आनंद, ही 6 प्रयोजन मम्मटाने सांगितली. पाश्चात्याच्या दृष्टिकोनातून अर्वाचीन प्रयोजन किंवा पाश्चात्य प्रयोजन पाहिले, आत्माविष्कार पाहिला, पलायनवाद पाहिला, वासनापूर्ती किंवा इच्छापूर्ती पाहिली, दिवास्वप्न पाहिलं, त्याच्यानंतर जिज्ञासापूर्ती पाहिलं, उपदेश पाहिला, प्रचार पाहिलं, स्वरूपनिष्ठा पाहिली, नवनिर्मिती पाहिलं, परतत्वस्पर्श पाहिलं, भावनाचे विरेचन पाहिलं, कॅथॅसिस ज्याला म्हणू. कारण भावनाचे विरेचन आपण काल प्रयोजन पाहिलेलं आहे. कारण निचराव होणं हे गरजेचं आहे, भावनाचे विरेचनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आज आपल्याला जीवनानुभूती नावाचं प्रयोजन पाहायचं आहे. खुऱ्या वाचकाला जो साहित्य वाचनाने अनुभव येतो, त्या अनुभवात एक प्रकारचा आनंद दडलेला असतो. आपण दैनंदिन जीवनातील आनंद घेत असतो, पण कलाकृती ही वाचक रसिकाला जीवनानुभूतीची ओळख करून देत असते. कारण ललित कलाकृतीमध्ये जी कलासृष्टी असते ती सत्यप्रत्ययाची नसते, ती एका कलावंताच्या मनाच्या किंवा कल्पनाच्या साह्याने स्वतंत्रपणे निर्माण झालेली असते. त्यामध्ये कल्पनासृष्टी खूप महत्त्वाची असते. कारण हा सगळा कल्पनासृष्टीने निर्माण केलेला व्यवहार असतो. एक प्रतिसृष्टी, प्रत्यक्ष मानवी जीवन त्यात नसतंय. साहित्य हे मंतरलेलं जग आहे. साहित्यात एक मंतरलेलं जग आहे, त्याला लौकिक सृष्टी असं म्हणतात. मंतरलेलं जग आपण पाहतो. साहित्य सृष्टी हे मंतरलेलं जग असतं. 2 म्हणे 2 ध्रुव हे वि. स. खांडेकरांचे कादंबरी असं. संभूती ही कादंबरी घ्या किंवा अनेक प्रकारच्या साहित्यकृतीतून लेखक एक मंतरलेलं जग निर्माण करत असतो. ती त्याच्या विश्वाची निर्मिती असते, ती वास्तव नसते. त्याची स्वतःची स्वतंत्रपणे निर्माण केलेली सृष्टी असते. कलावंताच्या मनाच्या व कल्पनाच्या साह्याने ती निर्माण झालेली असते. सत्य नसते, पण सत्य वाटत असते. साहित्य कलाकृती ही सत्याचा आभास असतो. जीवनानुभूतीच त्यात दडली गेलेली असते. सिंदबादच्या सफरी, प्लेस इन वंडरलँड यातील जग. पण लक्षात कोण घेतो? ही हरिभाऊ नारायण आपटे यांची कादंबरी ही खूप महत्त्वाची आहे. या कादंबरीतील जग व जीवनानुभव ही खूप. सुशिलेचा देव नावाची कादंबरी घ्या. अनेक कादंबऱ्या आहेत. कादंबऱ्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर जीवनानुभूती तपासत असताना कलेचा जन्म त्या भावाभिव्यक्तीत झालेला असतो. मी सांगितलं की साहित्य कलाकृती काही वास्तव नसते, पण ती वास्तव वाटत असते. वाटायला पाहिजे तशा पद्धतीची निर्मिती जीवनानुभूतीच्या दृष्टिकोनातून लेखक कलावंत करत असतो. मी सांगितलं एकदा, तुम्हाला एक उदाहरण मी त्या संदर्भात देतो. एकदा एका गावामध्ये एक व्यक्ती म्हणतो की मी मेंढराचा आवाज काढतो. आता पटांगणामध्ये भर चौकामध्ये तो म्हणतो की मी मेंढराचा आवाज काढून दाखवतो. लोक काय ऐकायला येतात, बघतात. पण लोकांची गर्दी जमलेली आहे, हा मेंढराचा आवाज काढून दाखवणार आहे. होतं काय?
एक धनगर जात असतं त्याच्यामध्ये तिथून. आणि हे धनगर काय करतं की त्याच्या काकामध्ये मेंढराचं पिल्लू असतं त्या झोळीत. जेवणाचे डबे आहेत, भाकरी आहेत, एका हातामध्ये ह्याची कॅटली आहे, डेचकं आहे वरणाचं, वरी भाकरी आहेत, घोंगडं आहे, आणि काकामध्ये एक झोळी आहे, त्याच्यात एक मेंढराचं पिल्लू आहे. तो काय म्हणाला माणूस की मी मेंढराचा आवाज काढतो म्हणल्यानंतर ह्या धनगराला नवल वाटलं, चला ऐकावं आपलंच मेंढरू, आपण सगळं मेंढराच्याच जगात वावरत आहोत तर ऐकू तरी आपण. आणि हा मेंढराचा आवाज काढत असताना ॲक्च्युअल रियल जे मेंढरू असतं तेही आरडलं. हाही मेंढराचा आवाज काढतो आणि ते मेंढरूचं पिल्लूही आरडतं. लोक काय म्हणतात, यानं काढलेलाच आवाज मेंढराचा आहे, पिल्ल्याच्या आवाजाला बोलत नाही. पिल्लू मेंढराचं खरं तर पिल्ल्यानं आरडलं तर लोक म्हणतात यानं काढलेला ॲक्च्युअल आवाज. कारण तशी प्रतिक्रिया प्रतिसृष्टी वास्तव वाटावी अशी प्रतिसृष्टी. म्हणजे लोक काय म्हणतात, यानं काढलेलाच आवाज मेंढराचा आहे, पिल्लू आरडलं तर त्याला आवाज मेंढराचा आहे असं म्हणत नाहीत. का? तितका ॲक्च्युअल त्यानं काढलेला आवाज असतो जीव ओतून. तशा पद्धतीची प्रतिसृष्टी निर्माण केलेली असते. खरी वाटावी, वास्तव वाटावी, सत्य वाटावं. ते सत्य जरी नसलं तरी वास्तव वाटावं. ते काही मेंढरू आहे का तो? नाही, पण मेंढरासारखा आवाज काढतो, वास्तव डिक्टू तेच. म्हणून कलाकृती ही वास्तवता निर्माण करून देत असते, ती सत्याचा आभास असते, जीवनानुभूतीचं चित्रण करणारी असते. तसंच वाटलं पाहिजे, सत्य वाटलं पाहिजे, अशा पद्धतीची कलावंत कलाकृती निर्माण करत असतो आणि ती महत्त्वपूर्ण असते. मग मेंढराचा आवाज, मेंढरानं ॲक्च्युअल रिअल आहे ते, रिअल मेंढरू आरडलं पिल्लू, पण लोक म्हणतात नाही त्यानं काढलेला आवाज मेंढराचा होता. कारण तेवढं सामर्थ्य कलावंतामध्ये असतं, वास्तवता वाटण्याचं सामर्थ्य, ती सामर्थ्यता लोक सगळे भारावून जातात. काय ॲक्च्युअल काढो, म्हणजे ॲक्च्युअल आणि रिअलमध्ये फरक आहे. मी आत्ता तुमच्यासमोर शिकवत आहे तो रिअल आहे, मी आहे स्वतः तुमच्यासमोर उभा आहे, आज आपल्या पुढं अध्यापन करत आहे, त्याला रिअल म्हणावं. पण माझाच जर फोटो असेल तर तोही मीच आहे, प्रश्नच नाही आहे, माझाच फोटो आहे तो, मला बदलता येणार नाही आहे तो ॲक्च्युअल डिक्टो मीच आहे. हो, माझाच फोटो आहे डिक्टो, ॲक्च्युअल, त्याला ॲक्च्युअल म्हणावं. रिअल आणि ॲक्च्युअल, वास्तव आणि आभासी जगामधला हा फरक त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो. म्हणून ललित साहित्य किंवा एखादी कलाकृती कलावंत अशा पद्धतीने निर्माण करत असतो की त्या दृष्टीनं ती दर्जेदार वाटत असते. सिंधबादच्या सफरी आपण ऐकलेल्या आहेत, आलिफ लैलाची कहाणी आपण ऐकलेली आहे, अनेक प्राणीकथा ऐकलेल्या आहेत, पऱ्याच्या कथा ऐकलेल्या आहेत. तो वास्तव जग निर्माण करत असतो आणि त्यात कल्पनेच्या साह्याने, कलावंत मनाच्या व कल्पनेच्या साह्याने स्वतंत्र जग निर्माण करण्याचं त्याचं सामर्थ्य असतं. ते त्याचं जग नसतं, वास्तव नसतं, पण तो तसा वास्तव तयार करतो. ती जीवनानुभूती असते. जीवनानुभूती तपासत असताना कलेचा जन्म ज्या भावाभिव्यक्तीमध्ये झालेला आहे याकडं लक्ष दिलं पाहिजे. कलाकृतीची निर्मिती झालेल्या जगाचे नियम व स्वतंत्रता यामध्ये आंतरबाह्य सुसंगता असली पाहिजे. कलाकृतीतून निर्माण झालेला रंग गंध वेगळा असतो, त्याचं जग वेगळं असतं. ती सृष्टी खऱ्या जीवनाशी आंतरबाह्य सुसंगत असते. एखादा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं हे तर आपल्या गावात झालं आहे, रामाच्या जीवनामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, आपण का म्हणतो मग ह्या रामा एकटा आहे का? असे कितीतरी रामे प्रत्येक गावामध्ये आहेत की ते त्याला आपलं वाटतं. एखादा चित्रपट अरे बापरे काय आहे आपल्या गावात असं झालं. कलावंत निर्माण करत असतो, ती प्रतिसृष्टी निर्माण करतो, ती आपल्याला आपली वाटत असते. आईच्या गर्भात वाढणारे मूल आईचा जीवनरस शोषून घेते, स्वतःचे अस्तित्व कायम ठेवून आईचा जीवनरस शोषून ठेवत असते.
सरोवराने उमलणारे कमळाचे फुले कमलपुष्प, अन्न व पाणी समुद्रातून घेत असतं. स्वतःचं सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न ते करत असतं. त्याचप्रमाणे साहित्याचं स्वरूपही आहे. ज्याप्रमाणे कमल पुष्पाचे व मुलाचे अस्तित्व आपण मान्य करतो, त्याप्रमाणे साहित्याचंही अस्तित्व मान्य केलं पाहिजे. आईच्या गर्भात राहून आईचा जीवनरस सोडून स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्याचं सामर्थ्य त्या मुलामध्ये आहे. सरोवरामध्ये उमलणारं कमळाचं फूल, कमळाचं पुष्प हे अन्न आणि पाणी शोषून घेतं, पण स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवतं. तसं साहित्यसुद्धा एका वेगळ्या जगात निर्माण झालेलं असतं, पण स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवत असतं. ते आपणाला आपलं वाटत असतं. ही जीवनानुभूतीची प्रक्रिया आहे, जीवनानुभवाची प्रक्रिया आहे. कारण साहित्यकृती ही अनन्यसाधारण, अंतर्बाह्य व स्वयंभू असते. काल्पनिकतेने नटलेल्या पण सत्य असलेल्या जीवनानुभवाची मांडणी साहित्यकृतीमध्ये चपकलपणे लेखक करत असतो. कलेत जे वास्तव असते ते कल्पनासृष्टीतून जन्माला आलेले असते. त्यातून एक सुसंबद्धता असते. एक व्यक्ती या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. साहित्यकृतीमध्ये निर्माण झालेली कल्पना वास्तव जीवनातील सत्य जीवनानुभूतीपेक्षा खरी वाटली पाहिजे. ती खरी वाटते. व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडी वास्तव वाटते. का वाटते? तर त्या सत्याचा आभास आहे. वास्तव जीवनाचा तो आभास आहे. म्हणून जीवनानुभूतीचं चित्रण त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. म्हणजे कलावंत हा जीवनातून अनुभव घेत असतो. त्या जीवनातला चांगला अनुभव घेऊन दैनंदिन जीवनातील सृष्टीसारखे हुबेहूब प्रकारची सृष्टी निर्माण करतो. यात फक्त आंतरबाह्य सुसंगता महत्त्वाची असते. आई यावर अनेक कवीने कविता लिहिल्या, पण प्रत्येक कवीची विषय आणि अभिव्यक्ती वेगळी आहे. आई म्हणून कोणी कोणास हाक मारू असं एक कवी म्हणतो. भेटेन 9 महिन्याने असंही एक आईबद्दल कविता लिहिणारा कवी म्हणतो. किंवा फम शिंदे म्हणतात, आई एक नाम असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई असते जन्माची शिदोरी, पुरतही नाही आणि उरतही नाही, सरतही नाही. अशा पद्धतीची आईची किमया. प्रत्येकाचे शब्द वेगवेगळे आहेत. आई जीवनाचा धागा आहे, प्रेमाचा आधार आहे, पण सांगण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी आहे. वास्तवच मी तुम्हाला मागंही सांगितलं, कणा नावाची कविता वि. स. खांडेकरांनी लिहिली. ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कदमरलेले, केसावरती पाणी. म्हणजे एक कथारूपानं किती वास्तव जग निर्माण करतो कवी. की कधी काळामध्ये गंगा नदीला, गोदावरी नदीला मोठे मोठे पूर यायचे आणि गावच्या गावं त्या पाण्यामध्ये वाहून जायची. घर व्यस्त व्हायचं. होतं नव्हतं ते घरातलं जायचं. तेव्हा त्यातला एक विद्यार्थी कधीतरी गुरुसमोर येतो. आज सरांच्या त्या ओळखीचा असेल नसेल, पण तो विद्यार्थी म्हणतो, ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते कदमरलेले, केसावरती पाणी. तुम्ही मला ओळखलंत का? काय ओळखण्याचं आहे? प्रसंग काय आहे? हां, तो म्हणतोय, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, 4 दिवस माहेर वाशिन पुरी सारखी राहिली, 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत कचली, चूल विजली, होते नव्हते नेले, कारभारणीला घेऊन संगे आता पडकी भिंत बांधत आहे, चिखलगाळ तुडवत आहे. सरांना वाईट वाटलं. अरे याचं सगळं गेलं, उद्ध्वस्त झालं, मदतीसाठीच आलाय काय की. मग खिशाकडे हात जातो. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मला पैशाची काही गरज,
पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडला सारा संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. अहो लढण्याची प्रेरणा द्या, जगण्याची प्रेरणा द्या मला. पैशाची मला काय, पैसे आज घेईन उद्या संपून जातील, पण प्रेरणा खूप महत्त्वाची आहे जगण्याची. तो शिक्षक देत असतो, ती पुस्तकं देत असतात, ते कथा कादंबरी कविता नाटक चरित्र आत्मचरित्र देत असतं. ही जीवनानुभूतीची शिकवण्याची कल्पना ही कोण देत असतं? साहित्य देत असतं मित्रांनो. म्हणून साहित्याचं ते प्रयोजन आहे. जीवनानुभूती ही खूप महत्त्वाची आहे आणि साहित्य हे तशा पद्धतीचं दर्जेदार असतं. म्हणून मराठीत प्रेम विषयावर अनेकांनी कविता लिहिल्या. तो विषय कधी शिळा झालेला नाही आहे, कारण मानवी मनाचे नाते जीवनानुभूतीचे असते. जीवनानुभवातून निर्माण होणारा आनंद कधीच नष्ट होत नसतो. साहित्यातून मानवाला जीवनाविषयीचे संपूर्ण ज्ञान मिळत असते. जीवनातील सुख दुःख हे त्या दृष्टिकोनातून त्याला मिळत असते. मद मोह मत्सर याविषयी माहिती मिळते. जीवनातील सर्व गोष्टीचा अनुभव म्हणजे जीवनानुभूती हे साहित्यातून वाचकाला घडवीत असते, पण ते प्रत्यक्ष जीवन नसते, अलौकिक असाधारण असे जीवन असते. आणि अशा पद्धतीनं जीवनानुभूती नावाचं प्रयोजन आपण पाहिलं. उद्या आल्हाद किंवा आनंद हे प्रयोजन पाहणार आहोत आणि हे शेवटचं प्रयोजन आहे. इथं आपण थांबू.